तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये, आजच्या या लेक्चरमध्ये एमपीएससीने जे इफ स्टेटमेंट आहे किंवा जे कंडिशनल सेंटेन्स आहे, तर या इफ स्टेटमेंटवरती जेवढे पण प्रश्न आपल्याला विचारले, तर हे सगळे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये जे आहेत, तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर या सर्व प्रश्नांचा आपण सविस्तर ॲनालिसिस करणार आहोत. तर मित्रांनो, आपण या इफ स्टेटमेंटवरती जो इफ स्टेटमेंट आहे किंवा जे कंडिशनल सेंटेन्स आहे, या इफ स्टेटमेंटवरती जो आहे तर आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये मी इफ स्टेटमेंटबद्दल सगळ्या कॉन्सेप्ट सविस्तर आपण समजून घेतलेल्या आहेत. सगळ्या कॉन्सेप्ट म्हणजे एकदम सगळ्या कॉन्सेप्ट्स आपण त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. मग त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे जे इफ स्टेटमेंट जे आहे, तर इफ स्टेटमेंटचे टाइप्स किती पडतात, त्याच्यावरती प्रश्न कशा स्वरूपात विचारले जातात, हे सगळं आपण त्याच्यामध्ये पाहिलं होतं. त्याचे टाइप्स आपण त्यामध्ये घेतले. मग टाइप्समध्ये आपण पाहिलं टाइप 0 असेल, टाइप 1 असेल, टाइप 2 असेल, टाइप 3 असेल. हे सगळे टाइप्स आपण त्यामध्ये पाहिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आणखी एक, प्रत्येक जो टाइप आहे, तर ह्या प्रत्येक टाइप याच्यामध्ये आपण काय केलंय, प्रत्येक टाइपमधून कशा प्रकारची कंडिशन व्यक्त केली जाते हे सुद्धा आपण त्यामध्ये घेतलेलं आहे. तर आपल्या सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की आपण सर्वांनी काय करायचं, हा तर व्हिडिओ तुम्ही पाहाच, परंतु आपण जो आहे तर आपण काय केलं पाहिजे, जो इफ स्टेटमेंटचा जो व्हिडिओ आहे तर तो कंप्लीट व्हिडिओ मी त्या ठिकाणी जो आहे तर तो व्हिडिओ केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक लहान लहान कॉन्सेप्ट सुद्धा आपण त्याच्यामध्ये एक्सप्लेन केले आहे. तसेच त्याच्यामध्ये इफचं वाक्य जे, तर इफचं वाक्य हे आपण 3 प्रकारे लिहितो, तर हे 3 प्रकारे कशा प्रकारे लिहिलं जातं आहे हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे. मग तो जो व्हिडिओ आहे तर तो पण व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी पाहिला पाहिजे, म्हणजे तुमच्या ह्या कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील. मग मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, हे जे एमपीएससीने जे इफ स्टेटमेंट आहे, तर या इफ स्टेटमेंटवरती 1984 पासून ते बघ आतापर्यंत जेवढे पण प्रश्न आपल्याला विचारले आहेत, तर ह्या सगळ्या प्रश्नांचा आपण सविस्तर आपण ॲनालिसिस करणार आहोत. याला जो आहे तर बघा, हा पहिला प्रश्न जो आहे तर हा पहिला प्रश्न आहे. तर आता या ठिकाणी प्रश्न अशा स्वरूपात विचारला आहे आणि मग तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, प्रश्न हा अशा स्वरूपात विचारला आहे. तर मग याच्यामध्ये प्रश्न काय विचारलाय बघा, वाक्य दिलं आहे, इफ दे हॅड ऑफर्ड मी अ डिसेंट सॅलरी आय वुड हॅव ॲक्सेप्टेड द जॉब, द कंडिशन एक्सप्रेस इन द क्लॉज अबोव इज. वाक्य दिलं आहे आणि या वाक्यामधून कशा प्रकारची कंडिशन व्यक्त केली आहे, तर अशा स्वरूपातला आपल्याला जो प्रश्न आहे, तर अशा स्वरूपातला प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. मग याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर काय असणार आहे, तर हे आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. मग मित्रांनो, यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये तुम्हाला सिंपल कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहे. तर यामध्ये लक्ष द्या. आता कधीही लक्षात ठेवायचं आहे, अशा वेळी काय करायचं आहे, वाक्यामध्ये जो टेन्स आहे तर तो टेन्स बघायचा आहे. इफ सोबत कुठला टेन्स आहे, पास्ट परफेक्ट टेन्स आहे. मग आपण शिकलोय जे टाईप जे आपण पाहिलेले आहेत, तर मी या ठिकाणी तुम्हाला जे आहे तर या ठिकाणी लक्ष द्या. इथं काय करतोय मी, तुम्हाला ही जी स्लाइड आहे, तर इथं जे स्लाइड आहे तर याच्यावरती काय करतोय हे दाखवतोय की यामध्ये हे तुम्हाला काय करायचं, अगोदर हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. जे आपण इफ स्टेटमेंट जे आहे तर या इफ स्टेटमेंटमध्ये आपण ज्या प्रत्येक कॉन्सेप्ट आणि प्रत्येक टाईप पाहिला आहे, तर तो काय करा, व्यवस्थित लिहिलेला आहे. तर ते पेज समोर ठेवून तर तुम्ही काय करू शकता, हे कॉन्सेप्ट समजून घेऊ शकतात. किंवा मी या ठिकाणी ही जी आहे तर यामध्ये काय करतोय, ही स्लाइड दाखवतोय. हे अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे आहेत, जे इफ स्टेटमेंट आहेत, तर हे इफ स्टेटमेंटचे हे 4 टाईप लक्षात ठेवायचे. टाईप 0 असेल, टाईप 1 असेल, टाईप 2 असेल, टाईप 3 असेल. या प्रत्येक टाईपमध्ये कोणता टेन्स वापरला जातोय, इफ सोबत मेन क्लॉजमध्ये कोणता टेन्स असतोय आणि त्याच्यामधून कशा प्रकारची कंडिशन व्यक्त केली जाते, हे तुम्ही अगोदर काय करा, हे व्यवस्थित समजून घ्या आणि वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी काय होतात, याच्यामध्ये जेवढे काही प्रश्न विचारले आहेत तर त्या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्ही सहज 100% देऊ शकताय. ठीक आहे. मग मित्रांनो बघा, हॅड प्लस V3 आहे, याच्यामध्ये हॅड प्लस V3 आहे, पुढे वुड हॅव प्लस V3 जर असेल, तर अशा प्रकारचं जे टाईप आहे तर हा टाईप कोणता आहे, तर आपल्याला सगळ्याला माहीत आहे. हा जो आहे तर हा टाईप काय आहे, टाईप 3 आहे. आणि टाईप 3 मध्ये काय केले जातात, इम्पॉसिबल कंडिशन्स व्यक्त केल्या जातात. टाईप 3 मध्ये काय असतात, इम्पॉसिबल कंडिशन व्यक्त केल्या जातात. आणि म्हणून याचं उत्तर काय आहे, इम्पॉसिबल कंडिशन. मग हे इम्पॉसिबल कंडिशन असेल, ऑप्शन कुठं आहे, 4 नंबरला आहे. आणि म्हणून याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर काय आहे, 4 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघू आपण. बघा नेक्स्ट प्रश्न आहे, आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. तर याच्यामध्ये पहिला अगोदरचा पहिला 1 नंबरचा प्रश्न होता, हा 2 नंबरचा प्रश्न आहे. आणि आपल्याला नंतर जे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जे रिक्वेस्ट करत आहे, तर पुन्हा या व्हिडिओमध्ये सुद्धा रिक्वेस्ट करतोय. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, आपण स्वतः पण या व्हिडिओमध्ये जेवढे पण आपण प्रश्न घेणार आहोत, तर या प्रश्नांचं आपण स्वतः पण काय करायचं आहे, पेजवरती एका पेजवरती काय करायचं, प्रश्न त्याचं लगेच काय करायचं आहे, आपल्याला जे वाटणार तुम्हाला उत्तराचं ऑप्शन जे वाटतंय तर ते ऑप्शन त्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि आपले किती प्रश्न बरोबर येतात
आणि आपले किती प्रश्न चुकतात हे पण आपण पाहायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपले जरी एखादा प्रश्न काय होते आपण अंदाजे मारतोय, अंदाजे आपण गोल केल्याच्या नंतर किंवा अंदाजे आपण सिलेक्ट केल्याच्या नंतर उत्तर बरोबर आलं, पण त्याचं रिझन काय आहे हे आपण काय करायचं समजून घ्यायचं आहे. तर आपल्याला या व्हिडिओचा जो आहे तर या व्हिडिओचा 100% फायदा होतोय. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची जी आहे तर मित्रांनो, या माध्यमातून तुमच्या सगळ्या ह्या इफ स्टेटमेंटवरती जेवढ्याही कॉन्सेप्ट्स आहेत तर या सगळ्या कॉन्सेप्ट्स तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून 100% क्लिअर होतील याची मी तुम्हाला खात्री देतोय. तर बघा मग यामध्ये काय करायचं आहे, आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. या ठिकाणी आपल्याला 4 वाक्य दिले आहेत आणि प्रश्न काय विचारलाय, ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स कोणता आहे. तर हा प्रश्न विचारलाय राज्यसेवा 2021च्या पेपरमध्ये विचारलेला प्रश्न आहे. मग काय आहे बघा, इफ वी हॅड ॲक्टेड वाईजली देअर वुड हॅव बीन नो पार्टिशन. मग यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, आता आपल्याला हे वाक्य राईट आहे का रॉंग आहे तर यासाठी काय करायचं तुम्हाला इफ स्टेटमेंट समजून घ्यायचं आहे. मग याच्यामध्ये इफ सोबत वी हॅड प्लस V3 आहे म्हणजे या ठिकाणी पास्ट परफेक्ट टेन्स आहे. आणि त्याच्यानंतर पुढचं जे वाक्य असतं तर पुढच्या वाक्यामध्ये काय करतात, वुड हॅव बीन, वुड हॅव प्लस V3 वापरतात. हे वुड हॅव आहे आणि हे जे बीन आहे तर बी या क्रियापदाचं तिसरं रूप आहे म्हणजे याचा अर्थ होतोय की पहिलं वाक्य तर बरोबर आहे. वेन द सन रायझेस बर्ड्स केम आउट ऑफ देअर नेस्ट. मग या ठिकाणी लक्ष द्या, वेन द सन रायझेस इथं सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि पुढच्या वाक्यामध्ये बर्ड्स केम या ठिकाणी V2 आहे. मग तुम्हाला सिंपल लक्षात ठेवायचं टेन्स ॲग्रीमेंटमध्ये या वाक्यामध्ये जर म्हणजे जर इफच्या किंवा वेनच्या वाक्यामध्ये जर प्रेझेंट टेन्स असेल तर पुढच्या वाक्यामध्ये हा पास्ट टेन्स कधीही वापरला जात नाही. तर पुढच्या वाक्यामध्ये एकतर मेन क्लॉजमध्ये प्रेझेंट टेन्स असतो किंवा फ्युचर टेन्स वापरला जातो, परंतु प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स ॲग्रीमेंट होत नाही. म्हणून या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स, हे वाक्य चुकीचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इफ ही हॅड स्ट्रेंथ ही कुड हॅव कॅरीड हिज लगेज. मग याच्यामध्ये पण काय, हा सिंपल पास्ट टेन्स आहे. इथं हॅड जे आहे तर हॅड हे V2 म्हणून आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट इथं काय केलं, कुड हॅव प्लस V3. मग इथं सिंपल पास्ट टेन्स आहे आणि इथं कुड हॅव प्लस V3. तर हे अशाही प्रकारची वाक्यरचना जी आहे तर ही वाक्यरचना चुकीची आहे. मग याच्यामध्ये बघा, द कॉलेज बेल रिंग्स वेन इट स्ट्राइक्स 10. मग याच्यामध्ये काय असणार आहे, हे वाक्यामध्ये पण सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि पुढे सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. याचा अर्थ असा होतो की याच्यामध्ये हे वाक्य बरोबर आहे, ए आणि डी वाक्य बरोबर आहेत. मग आपल्याला समजलंय ज्या ज्या ऑप्शनमध्ये लक्ष द्या, आता विचारले करेक्ट सेंटेन्स, ज्या ज्या ऑप्शनमध्ये ए येत आहे तर ते ऑप्शन आपल्याला या ठिकाणी बरोबर म्हणायचं. मग इथं ए आहे, इथं ए आहे, याच्यामध्ये ए नाही, याच्यामध्ये पण ए नाही, म्हणजे या ठिकाणी हे 2 ऑप्शन तर आपले कटलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला समजलं आहे या ठिकाणी जे आहे तर बघा, हे डी नंबरचं वाक्य जे आहे तर डी नंबरचं वाक्य तर बरोबर आहे. या ठिकाणी डी नंबरचं वाक्य बरोबर आहे. आणि याच्यामध्ये जे आहे तर सी मध्ये काय केलंय, हॅड आणि वापरेल पुढं काय केलंय, कुड हॅव प्लस V3. मग आपण शिकलोय कुड हॅव प्लस V3 कधी वापरतोय आपण, ज्यावेळी इफ सोबत पास्ट परफेक्ट टेन्स असतो त्यावेळी आपण काय करतोय, कुड हॅव असेल किंवा वुड हॅव प्लस V3 वापरतोय. आणि म्हणून याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर हे काय आहे डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी उत्तर आहे याचं ए आणि डी हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघू आपण. इथं बघा, हा पण प्रश्न राज्यसेवा 2021च्याच पेपरमधला आहे. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. बघा, इफ ही टेक्स अन अर्ली बस ही वुड रीच मुंबई इन द आफ्टरनून. चला ठीक आहे, अगोदर तुम्ही हा प्रश्न बघा त्याच्यानंतर आपण एक्सप्लेन करू. पाहिला सगळ्यांनी प्रश्न, ठीक आहे. चला नेक्स्ट यामध्ये बघा, आपण हे सगळे प्रत्येक जे वाक्य आहे तर हे वाक्य समजून घेऊ. पहिलं वाक्य जे पहिल्या वाक्यामध्ये काय बघा, टेक्स हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, V1 आहे. आणि याच्यामध्ये पुढचं जे वाक्य आहे तर पुढच्या वाक्यामध्ये काय आहे, वुड प्लस V1 आहे. मग मी तुम्हाला सांगितलं आहे वुड प्लस V1 हे काय करते, पास्ट दाखवतंय. म्हणजे प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स ॲग्रीमेंट होतं का, तर होत नाही. म्हणजे पहिलं वाक्य चुकलेलं आहे. आपल्याला विचारलं काय, करेक्ट सेंटेन्स. काय विचारलं आहे, करेक्ट सेंटेन्स. मग तुमच्या लक्षात एक येणार आहे, ज्या ज्या ऑप्शनमध्ये ए येत आहे तर ते ऑप्शन काय करायचे, कट करायचं आहे. मग याच्यामध्ये काय, हे पण कट असणार आहे, याच्यामध्ये हे पण येणार आहे कट. म्हणजे लक्ष द्या, आपण एकाच वाक्यावरती सुद्धा आपण उत्तरापर्यंत येतोय. मग याचं उत्तर 100%च काय असणार आहे, बी आणि सी हे याचं उत्तर आहे. पण आपल्याला तरीही सगळे वाक्य काय करायचे ते एकदम व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत. मग इथं बघा, इफ सोबत काय, विसल हे सिंपल पास्ट टेन्स आहे. मग सिंपल पास्ट टेन्स जर इफ सोबत असेल तर पुढे काय करतो, आपण वुड प्लस V1 वापरतो म्हणजे वाक्य बरोबर आहे. इफ युअर वर्क इज ओव्हर, याच्यामध्ये इज आहे, याच्यामध्ये काय आहे, इज आहे म्हणजे तिथं सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आणि इथं सुद्धा काय आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे तिथं पुढं आज्ञार्थी वाक्य आहे. म्हणजे या ठिकाणी हे पण वाक्य बरोबर आहे आणि हे पण वाक्य बरोबर आहे. इथं काय केलं बघा, इफ ही बिहेव्ड वेल,
इथं काय केलं सिंपल पास्ट टेन्स झाला हा बिहेव्ड वेल म्हणजेच काय हे V2 आहे आणि सिंपल पास्ट टेन्स जर असेल तर पुढे काय असायला पाहिजे वुड प्लस V1 असायला पाहिजे वुड हॅव लव्ड या ठिकाणी जे आहे तर हे वुड हॅव लव्ड हे चुकीचं आहे कारण या ठिकाणी काय पाहिजे होतं एकतर या वाक्यामध्ये पास्ट परफेक्ट टेन्स असायला पाहिजे होता अन्यथा इथं काय पाहिजे होतं फक्त वुड प्लस V1 पाहिजे होतं तर हे वाक्य बरोबर आलं असतं म्हणजे याच्यामध्ये पहिलं वाक्य आणि चौथं वाक्य चुकीचं आहे याच्यामध्ये B आणि C वाक्य बरोबर आहे मग बघा आपल्याला प्रेझेंट टेन्स मी कधीही सिंपल लक्षात काय ठेवायचं आहे प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्सचं ॲग्रीमेंट होत नाही फ्युचर टेन्स आणि प्रेझेंट टेन्सचं पण ॲग्रीमेंट फ्युचर टेन्स आणि पास्ट टेन्सचं पण ॲग्रीमेंट होत नाही आणि आणखी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे तर ती म्हणजेच काय इफचं जे वाक्य असतंय तर ह्या इफच्या क्लॉजमध्ये कधीही फ्युचर टेन्स वापरला जात नाही तर इफ ह्या स्टेटमेंट संदर्भात आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आणखी एक नियम लक्षात ठेवायचा आहे तर खूप नियम सिंपल आहे कधीही लक्षात ठेवायचं आहे इफचं जे वाक्य असते तर इफच्या क्लॉजमध्ये कधीही लक्षात ठेवायचं आहे इफच्या क्लॉजमध्ये मग मी असंच लिहितो इफच्या क्लॉजमध्ये सिंपल फ्युचर टेन्स वापरला जात नाही कधीही लक्षात ठेवायचं आहे इफचं जे वाक्य असते ना या इफच्या क्लॉजमध्ये कधीही सिंपल फ्युचर टेन्स वापरला जात नाही हे कधीही कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे मग आपल्याला कधी कधी एवढे सोपे प्रश्न MPSCने विचारले आहेत इफ आपल्याला त्याच्यामध्ये काय केलं असेल तर वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यामध्ये स्पॉट द एररचं वाक्य असते म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये नेमका एरर कुठं आहे अशा प्रकारचाही प्रश्न विचारला जातोय मग तुम्हाला सिंपल लक्षात काय ठेवायचं इफचं वाक्य जे आहे तर या इफच्या क्लॉजमध्ये म्हणतोय लक्ष द्या इफचा क्लॉज म्हणजेच काय हा क्लॉज इफचा हा जो क्लॉज आहे तर या क्लॉजमध्ये काय करत नाही ह्या पुढं आपण मेन क्लॉजमध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्स वापरतोय परंतु हा जो इफचा क्लॉज आहे तर या इफच्या क्लॉजमध्ये कधीही सिंपल फ्युचर टेन्स वापरला जात नाही जर असं वाक्य दिलं की ते वाक्य जे आहे तर ते वाक्य नेहमी लक्षात काय ठेवायचं आहे ते वाक्य 100% चुकीचं आहे म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल कसं इफ ही विल if he will invite me I will go there मग if he will invite me I will go there जर त्याने मला इन्व्हाइट केलं तर मी तिथं जाईल मग याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे हे वाक्य जे तर हे वाक्य बरोबर आहे का हे वाक्य 100% चुकीचं आहे कारण याच्यामध्ये काय केलं आहे इफ सोबत काय केलं आहे सिंपल फ्युचर टेन्स वापरलं आहे पुढचं वाक्य आपल्याला बघायची गरजही नाही मग तुम्हाला सिंपल काय लक्षात ठेवायचं हे लक्षात ठेवायचा नियम तर इफ सोबत आपण कधीही सिंपल फ्युचर इफ क्लॉजमध्ये कधीही सिंपल फ्युचर टेन्स वापरला जात नाही म्हणजे शल विल प्लस V1 कधीही वापरलं जात नाही जर तसं वाक्य दिलं की ते वाक्य डायरेक्ट काय म्हणायचं आहे वाक्य हे चुकीचं आहे हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे खूप महत्त्वाचा नियम आहे हा पण नियम तुम्हाला काय करायचं वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे तर मग डिअर फ्रेंड्स बघा आपला या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय झालं तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं B आणि C हे बरोबर आहे पुढचा प्रश्न बघू आपण तर यामध्ये यस आपल्याला किती प्रश्न झाले आपले हा तिसरा प्रश्न होता 3 नंबरचा क्वेश्चन त्याच्यानंतर आपला हा पुढचा प्रश्न आहे 4 नंबरचा क्वेश्चन ठीक आहे तर बघा इथं काय केलं चूज द करेक्ट सेंटेन्स आपल्याला हा प्रश्न पण राज्यसेवा 2021च्याच पेपरमध्ये विचारलेला आहे तर बघा यामध्ये काय केलं आहे आय विल सी मिस्टर मेहता इफ आय विल बी विजिटिंग वलसाड तर याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे आय विल सी मिस्टर मग इथं लक्षात द्या मी यामध्ये आपण शिकलेलो आहोत इफ जे आहे तर इफमध्ये इफच्या क्लॉजमध्ये कधीही फ्युचर टेन्स जो आहे तर सिंपल फ्युचर टेन्स कधीही वापरला जात नाही म्हणजे आपल्याला सहज समजतंय की याच्यामध्ये पहिलं वाक्य जे तर पहिलं वाक्य यामध्ये 100% चुकीचं आहे मग पुन्हा एकदा मी तुम्हाला इथं सांगेल की ज्या ज्या ऑप्शनमध्ये ए आहे आपल्याला विचारलं आहे काय करेक्ट सेंटेन्स आणि तुम्हाला समजलंय काय पहिलं वाक्य जे आहे तर पहिलं वाक्य हे 100% चुकीचं आहे का कारण मी तुम्हाला सिंपल सांगितलंय इफच्या क्लॉजमध्ये कधीही सिंपल फ्युचर टेन्स वापरला जात नाही हे जे इफ स्टेटमेंट असते तर या इफ स्टेटमेंटमध्ये फ्युचर टेन्स वापरला जात नाही डिअर फ्रेंड्स याच्यामध्ये फ्युचर टेन्स वापरतच नाही हे सिंपल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याच्यासोबत फ्युचर टेन्स वापरला जात नाही आणि मग तुम्हाला सिंपल लक्षात आलं पाहिजे पहिलं वाक्य बरोबर आहे का
तर पहिलं वाक्य 100% चुकलेलं आहे. मग ज्या ज्या ऑप्शनमध्ये ए येत आहे तर ते ऑप्शन कट करायचे आहेत. मग याच्यामध्ये पण ए आहे, हे वाक्य चुकलेलं आहे, हे ऑप्शन चुकलेलं आहे, याच्यामध्ये पण हे पण चुकलेलं आहे, याच्यामध्ये बघा ए बी सी हे पण चुकलेलं आहे. मग याचं उत्तरसुद्धा या ठिकाणी काय आहे, बी आणि सी बरोबर आहे. आपण खालचे वाक्य सुद्धा वाचले नाहीत तरीसुद्धा आपण उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहे. मग बघा ही फेल ऑन द फ्लोअर वाईल एंटरिंग द रूम, या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे का, यस बरोबर आहे. म्हणजेच ही फेल ऑन द फ्लोअर, तर तो जमिनीवरती ज्या इथं फ्लोअर आहे त्या जमिनीवरती फ्लोअरवरती काय झाला, पडला. ज्यावेळी तो रूममध्ये प्रवेश करत होता त्यावेळी तो जमिनीवरती पडला. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. आणि कधीही लक्षात ठेवायचं बघा, हे जे व्हाईल असते ना, व्हाईल सोबत नेहमी काय केला जातो, कंटिन्युअस टेन्स वापरला जातो. व्हाईल सोबत कधी पण कंटिन्युअस टेन्स, एक तर टेन्सचं वाक्य असेल तर कंटिन्युअस टेन्सचं वाक्य वापरायचं, अन्यथा त्याच्यासोबत काय करायचं, व्हीआयएनजी वापरायचं, व्हाईल प्लस व्हीआयएनजी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आय हेट हिज सेंडिंग हर रिमाइंडर्स, या ठिकाणी हे सुद्धा वाक्य काय आहे, या ठिकाणी डिअर फ्रेंड्स बरोबर आहे. चला नेक्स्ट बघू आपण, फिल इन द ब्लँक डिपार्टमेंट एसओ 2022. मग हा 2022चा जो पेपर आहे तर या पेपरमध्ये आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. तर यामध्ये बघा आपला हा 5वा प्रश्न आहे. मग काय विचारलंय, वी शॅल गेट अ रिप्लाय इन 2 days डॅश डॅश. मग यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पुढं जे आहे पुढचं वाक्य आपल्याला कंप्लीट करायचं आहे. मग पुढचं वाक्य कंप्लीट करत असताना या ठिकाणी आपल्याला जे 4 ऑप्शन दिले तर याचा विचार करायचा आहे. मग या ठिकाणी लक्ष द्या, हे वाक्य जे दिले तर हे वाक्य काय आहे, मेन क्लॉजचं वाक्य आहे. या मेन क्लॉजमध्ये काय वापरलं आहे, या मेन क्लॉजमध्ये सिंपल फ्युचर आहे, शाल प्लस V1. म्हणजे हा मेन क्लॉजमध्ये काय वापरलं आहे, शाल विल प्लस V1 वापरलं आहे. जर मेन क्लॉजमध्ये शाल विल जर असेल तर इफ सोबत कोणता टेन्स असतोय, तर इफ सोबत आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. काय वापरतो, इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स. तर मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगेल सगळ्यांना, जो मी तुम्हाला सुरुवातीला जी स्लाईड दाखवली नियमाची, तर ही स्लाईड काय करा, ह्या स्लाईडवरती जेवढे पण नियम दिलेले आहेत हे सगळे नियम व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या. जर तुम्ही ते स्लाईड जे आहे ते स्लाईड दाखवली त्याच्यामधले जे नियम तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहून घेतले की तुम्हाला एकदम सहज एका सेकंदामध्ये तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकताय. फक्त ती वहीमध्ये फक्त लिहूनच घेऊ नका, तर आपण काय करायचे ते सगळे नियम 100% कव्हर करायचे आहेत. आणि मित्रांनो हे जे आपण सध्या प्रश्न घेत आहोत तर हे जर प्रश्न खरोखरच आपल्या दर्जेदार वाटत असतील आणि जर खरोखरच आपल्या सर्वांना हे प्रश्न जे आहेत त्या प्रश्न आणि त्याचे ॲनालिसिस हे खूप महत्त्वाचं वाटत असेल, येणाऱ्या परीक्षेसाठी मार्गदर्शक दिशादर्शक वाटत असेल, तर आपल्याला मित्रांनो काय करायचं आहे, तर आपल्याला या व्हिडिओला लाईक तर करायचंच आहे, कॉमेंट पण करायचं आहे. आणि मित्रांनो हे अशा प्रकारचे जे व्हिडिओज आहेत तर तुम्हीसुद्धा हे व्हिडिओज काय करू शकता, तुमच्या मित्रांना हे शेअर व्हिडिओ करू शकताय. आणि आपले जे सबस्क्रायबर आहेत तर हे सबस्क्रायबर आपले वाढले पाहिजेत. तर आपण अजूनही आपल्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच मित्र आपण काय केलं पाहिजे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर जे बेल आयकॉन आहे तर ते बेल आयकॉनला पण काय करा, क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे एकदम दर्जेदार जे व्हिडिओज आहेत तर हे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला तुमचं जे इंग्लिश आहे तर हे इंग्लिशची एकदम परफेक्ट तयारी जी आहे तर परफेक्ट तयारी या व्हिडिओच्या माध्यमातून 100% होईल. चला बघा आपण आपल्या या प्रश्नाकडे येऊया. बघा यामध्ये इफ वी सेंड अ टेलिग्राम टुडे, मग आपल्याला या ठिकाणी इफ क्लॉजमध्ये काय पाहिजे सांगितलं मी, इफ क्लॉजमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिजे. सिंपल प्रेझेंट म्हणजेच काय, यामध्ये V1 पाहिजे. काय पाहिजे, V1. मग आपल्याला अगोदरच मी तुम्हाला सांगितलंय इफ क्लॉजमध्ये कधीही फ्युचर टेन्स वापरला जात नाही. म्हणजे या ठिकाणी हे 2 ऑप्शन जर कटले, इफ सोबत कधीच फ्युचर टेन्स वापरला जात नाही, इफ सोबत फ्युचर टेन्स कधीही वापरला जात नाही, हे दोन्ही ऑप्शन कटले. राहिलं काय इथं, वी हॅव सेंट, या ठिकाणी हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे आणि मग प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा आपण इफ सोबत वापरतोय का नाही वापरत. मग याच्यामध्ये काय आहे, V1 आहे. मग याचं उत्तर कोणतं आहे, पहिलं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे, कारण आपल्याला इफ सोबत काय करायचं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचं आहे. मग नियमच काय आहे, इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स आणि मेन क्लॉजमध्ये शॅल विल प्लस V1. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो 6 नंबरचा प्रश्न आहे. आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल सेंटेन्स डिपार्टमेंटल PSI, या डिपार्टमेंटल PSIच्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. मग आपल्याला या ठिकाणी 4 वाक्य दिले आहेत, हे 4 वाक्य आहेत. या 4 वाक्यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे, तर असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे. मग यामध्ये बघा पहिलं वाक्य आहे, इफ ही लेफ्ट हिज बायसिकल समवन विल स्टील इट. मग यामध्ये तुम्हाला सिंपल समजलं पाहिजे. येस, आपल्याला इथे विचारला काय, करेक्ट सेंटेन्स. पुन्हा एकदा लक्ष द्या, इथं पास्ट टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स. लेफ्ट हे काय आहे, लिव्ह या क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे, थर्ड फॉर्म पण तेच आहे. ठीक आहे, म्हणजे इथं पास्ट टेन्स आणि इथं काय आहे, फ्युचर टेन्स. मग मी तुम्हाला सिंपल काय सांगितलंय, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्सचं ॲग्रीमेंट होतं का, होत नाही. म्हणजे हे तर ऑप्शन कटलेलं आहे, चुकलेलं आहे.
इफ यू ट्राय अगेन यू वुड सक्सीड. या ठिकाणी ट्राय म्हणजेच काय, हे V1 आहे, इथं प्रेझेंट टेन्स आहे आणि वुड हे काय करते, पास्ट दाखवते. आपण शिकलोय वुड हे पास्ट दाखवते, म्हणून या ठिकाणी हे पण ऑप्शन या ठिकाणी बरोबर येणार नाही. इफ ही हॅड रिटर्न द लेटर आय विल पोस्ट इट. या ठिकाणी हॅड प्लस विथ तुम्ही सहज जरी समजून घेतलं तरी लक्षात येतंय हा पास्ट टेन्स आहे. आणि या ठिकाणी जे आय इल हे जे आहे तर हे अशा प्रकारे लिहिलं जातं. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतोय आय विल म्हणा किंवा याचा अर्थ आय शल होतोय. मग या ठिकाणी काय करायचंय, इथं पास्ट टेन्स आहे आणि पुढे फ्युचर टेन्स आहे, तर पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स ॲग्रीमेंट होतंय का, तर होत नाही. म्हणजे याच्यामध्ये पहिले 2, 3 म्हणजे पहिले 3ही वाक्य चुकलेले आहेत. मग इफ वी हॅड फाउंड हिम अर्लियर वी कुड हॅव सेव्ड हिज लाईफ. या ठिकाणी हॅड प्लस V3 म्हणजे इफ सोबत पास्ट परफेक्ट टेन्स आणि पुढच्या वाक्यामध्ये आपण कुड हॅव, वुड हॅव आणि माईट हॅव प्लस V3 वापरत असतो. म्हणजे या ठिकाणी हे जे ॲग्रीमेंट आहे तर हे ॲग्रीमेंट 100% बरोबर आहे. तर याचं उत्तर 4 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघू. हा प्रश्न आहे 7 नंबरचा. आपल्याला हा प्रश्न BSI 1984 या पेपरमध्ये विचारला आहे. आपल्याला प्रश्न विचारला आहे काय, स्पॉट द एरर. हे राहिलं लिहायचं ह्याच्यामध्ये. ठीक आहे, चला स्पॉट द एरर म्हणजे या वाक्यामध्ये नेमकं एरर कुठं आहे असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. वाक्य व्यवस्थित बघून घ्या. मी तर तुम्हाला सांगेल की एका सेकंदामध्ये तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर उत्तर आहे बरोबर आपल्या सगळ्यांचं. तर उत्तर आहे या ठिकाणी एरर आहे. कुठला आहे एरर, इफ ही विल नो. कारण इफ सोबत आपण कधीही फ्युचर टेन्स वापरत नाहीत, म्हणजे एरर कुठं आहे, यामध्येच आहे. आणि याचं उत्तर मग काय आहे, निश्चितच 1 नंबरचं ऑप्शन बरोबर. या 1 नंबर ऑप्शन आहे, कारण या 1 नंबरमध्येच काय आहे, एरर आहे. चला नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न. या ठिकाणी हा प्रश्न जो आहे तर हा प्रश्न आपला 8 नंबरचा प्रश्न आहे. हा 2019च्या MPSC फॉरेस्टच्या पेपरमध्ये विचारला आहे. आपल्याला याच्यामध्ये पण करेक्ट सेंटेन्सच विचारला आहे. काय विचारलं आहे, करेक्ट सेंटेन्स बघा. इफ अ बियर एम्ब्रेस यू यू आर क्रश टू डेथ. मग यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला टेन्स ॲग्रीमेंट व्यवस्थित समजून घ्यायचं डिअर फ्रेंड्स. तर यामध्ये बघा एम्ब्रेस हा कुठला टेन्स झाला, सिम्पल पास्ट टेन्स झाला. म्हणजे या ठिकाणी पास्ट टेन्स आहे आणि पुढं काय आहे, प्रेझेंट टेन्स आहे. मग मी पुन्हा एकदा सांगतोय पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्सचं ॲग्रीमेंट अजिबात होत नाही. मग या ठिकाणी पहिलं वाक्य तर चुकलेलं आहे. आपल्याला विचारलं आहे करेक्ट. मग पुन्हा एकदा मी तुम्हाला असं सांगेल, ज्या ज्या ऑप्शनमध्ये ए येतं आहे तर ते ऑप्शनला काय करायचं आहे, कट करायचं आहे. मग याच्यामध्ये हे पण ऑप्शन कटलेलं आहे, कारण याच्यामध्ये ए आहे. याच्यामध्ये हे पण ऑप्शन कटलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये हे ए आहे. याच्यामध्ये हे पण ऑप्शन कटलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये हे आहे. मग आपण एकाच वाक्यावरती आपण डायरेक्ट काय करतोय, उत्तरापर्यंत पोहोचतोय. आणि मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगेल, आपल्याकडे मी जरी हे तुम्हाला ट्रिक्समध्ये सांगत असेल तरी पण मी ट्रिक्सच्या माध्यमातून कुठलीही कॉन्सेप्ट क्लिअर करणार नाही. त्याचं कारण असं आहे की आपण आत्ता सध्या आपण काय करतोय, शिकत आहोत, आपण कॉन्सेप्ट समजून घेत आहोत. त्याच्यामुळं मी काय करणार, लगेच चला आपलं उत्तर आलं B आणि C, चला पुढं, असं नाही करणार. प्रत्येक प्रश्न जो आहे त्या प्रत्येक वाक्याचं आपण विश्लेषण घेणार आहोत. त्याचं कारण असं आहे, आपण शिकत असताना काय केलं पाहिजे, प्रत्येक कॉन्सेप्ट डिटेलमध्ये घेतली पाहिजे, डिटेलमध्ये समजून घेतली पाहिजे. आणि परीक्षेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ट्रिक्सच्या माध्यमातून किंवा एलिमिनेशन मेथडच्या माध्यमातून परीक्षेमध्ये आपल्याला काय करायचे आहेत, पेपरमध्ये प्रश्न सोडवायचे आहेत. पण शिकत असतानाच शॉर्टकट मारायचा नाही. शिकत असतानाच आपण काय करायचं, चला झालं ना, पहिलं वाक्य चुकलेलं आहे, मग याचं उत्तर काय झालं, B आणि C आहे. मग चला आपण हे वाक्य बघायची गरज नाही. असं शिकत असताना करायचं नाही. तयारी करत असताना शॉर्टकट मारायचं नाही. आपण परीक्षेमध्ये मात्र काय करायचं, आपल्याला उत्तर आपल्या लक्षात आलं की मग आपण जास्त वेळ त्या ठिकाणी घालवायचा नाही. आपल्याला कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे असतात, त्यावेळी हे करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, मग यामध्ये लक्ष द्या. आता आपल्या पुढचं आपण वाक्य बघू. काय या ठिकाणी जे आहे तर याच्यामध्ये हे वाक्य जे आहे तर हे वाक्य बघा कसं आहे. इफ ही आस्क्ड मी, या ठिकाणी काय आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे, V2 आहे. इथं शुड प्लस V1 आहे, शुड प्लस V1 आहे. मग मी तुम्हाला इफ स्टेटमेंटचा जो आपण व्हिडिओ घेतला डिटेलमध्ये, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंपल सांगितलं आहे. काही वेळेस आपण काय करतो, म्हणजे जुन्या इंग्लिशमध्ये, ओल्ड इंग्लिशमध्ये वुडला रिप्लेस करण्यासाठी शुड वापरलं जायचं. आणि म्हणून मित्रांनो काय आहे, या ठिकाणी शुड प्लस V1 या ठिकाणी बरोबर आहे. मग हे वाक्य बरोबर आहे. We shall be excited if we let our imagination run away. मग याच्यामध्ये काय करायचं, वाक्याचं तुम्ही अर्थबिर्थ काय लावू नका. इथं काय आहे, shall be, इथं सिंपल फ्युचर टेन्स आहे. तुम्ही आता सर कसं सिंपल फ्युचर टेन्स होतंय सर, हा मी तुम्हाला सांगतो. हे शाल या ठिकाणी हेल्पिंग व्हर्बचं काम करतंय आणि हे जे बी आहे ना, बी हे या ठिकाणी व्हर्ब म्हणजेच V1चं काम करतंय. ठीक आहे. एक्साइटेड हे ॲडजेक्टिव्ह आहे. आणि याच्यामध्ये काय, इफ वी लेट आउट, हे लेट जे आहे तर लेट हे या ठिकाणी V1चं काम करत आहे, इथं सिंपल प्रेझेंट टेन्सचं काम करत आहे.
कारण लेट या क्रियापदाचं पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप सेमच असेल. लेट लेट लेट, कट कट कट, पुट पुट पुट. अशाच प्रकारे लेटचं पण तसंच फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म आहे. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. चला ठीक आहे, मग आपलं झाले 3च वाक्य आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी 9 नंबरचा प्रश्न आहे. तर हा प्रश्न MPSC फॉरेस्ट 2017च्या पेपरमध्ये विचारलेला आहे. तर यामध्ये काय विचारले, करेक्ट सेंटेन्स विचारला आहे, समजून घ्या. इफ शी वर्क्स रेग्युलरली शी मे अचीव हर गोल. चला ठीक आहे, बघा समजून घ्या. इफ सोबत काय वर्क्स हा कुठला टेन्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आणि जर इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर पुढे काय करतो आपण, मे प्लस म्हणजे शॅल विल प्लस V1 वापरतो. मे, कॅन आणि शुड प्लस मे असेल, कॅन असेल, शुड असेल आणि मस्ट असेल तर हे आपण त्यामध्ये काय करत असतो, यूज करतो. म्हणजे या ठिकाणी काय करायचं तुम्हाला, हे वाक्य जे आहे तर हे वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इफ यू स्टडीड हार्ड, काय लक्षात ठेवायचं आहे, इफ यू स्टडीड हार्ड यू विल गेट गुड मार्क्स. मग याच्यामध्ये स्टडीड जे आहे तर स्टडीड हे काय झालं, यामध्ये जे स्टडीड आहे तर स्टडीड हे V2 आहे. काय आहे, V2 आहे. स्टडीड जे आहे तर स्टडीड हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं मला V2 आहे. मग या ठिकाणी हे बरोबर आहे का, तर याच्यामध्ये लक्ष द्या. इथं एकच मिनिट, हे V2 आहे. आणि मग तुम्हाला सिंपल समजून काय घ्यायचं आहे, तर यामध्ये V2 आहे. मग इथं पास्ट टेन्स आहे, इथं काय विल प्लस V1, इथं फ्युचर टेन्स आहे. म्हणजे या ठिकाणी हे ॲग्रीमेंट बरोबर होत नाही. आणि इफ यू हॅड ट्राईड, हॅड प्लस V3 आहे, हॅड प्लस V3 आहे. आणि इथं काय कुड हॅव प्लस V3 आहे. म्हणजे या ठिकाणी वाक्यरचना बरोबर आहे का, येस बरोबर आहे. मग आपल्याला आणखी आपण यामध्ये पण तुम्ही काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. तर काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही, यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर याच्यामध्ये बघा आपल्याला करेक्ट विचारले, मग ज्या ज्या ऑप्शनमध्ये ए येते तर ते ऑप्शन आपलं करेक्ट आहे म्हणायचं. इथं 2 ठिकाणी आलेलं आहे, इथं हे ऑप्शन चुकले, हे दोन्ही ऑप्शन चुकलेले आहेत. मग आता आपल्या यामध्ये समजून काय घ्यायचं, इथं आपण लिहिलं आहे ए पण बरोबर आहे आणि सी पण बरोबर आहे. मग याचं उत्तर काय आहे, ए आणि सी या ठिकाणी बरोबर आहे. याचं उत्तर मग काय झालं, 3 नंबरचं ऑप्शन जे या ठिकाणी बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघू. तर यामध्ये बघा सिलेक्ट द इनकरेक्ट सेंटेन्स. यामध्ये इनकरेक्ट विचारला आहे, आपल्याला समजून घ्यायचा. इनकरेक्ट विचारला आहे या ठिकाणी. हा जो प्रश्न आहे तर हा आपला 10 नंबरचा क्वेश्चन आहे. तर बघा, इफ यू मेट हिम ही माईट गाईड यू. मग याच्यामध्ये काय आहे, मेट आहे म्हणजे तिथं V2 आहे. ज्यावेळेस V2 असेल तर त्यावेळेस आपण काय करतोय, माईट जे आहे तर माईट हे या ठिकाणी वापरलं जातं. माईट आपण त्या ठिकाणी वापरतोय. मग याच्यामध्ये बरोबर आहे या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी कॉन्सेप्ट काय आहे डिअर फ्रेंड्स, बरोबर आहे. तर याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इफ यू हॅव स्टडीड हार्ड यू वुड हॅव गॉट गुड मार्क्स. तर याच्यामध्ये लक्ष द्या, हॅव प्लस V3, हॅव स्टडीड या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, हॅव स्टडीड आणि पुढे वुड हॅव प्लस V3 या ठिकाणी हे बरोबर आहे का नाही, तर या ठिकाणी हे चुकलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इफ शी, कारण इथं प्रेझेंट टेन्स पुढे वुड हॅव प्लस V3 हे पास्ट टेन्स दाखवत आहे. इफ शी वर्क्स रेग्युलरली, वर्क्स हे प्रेझेंट टेन्स आहे आणि कुड अचीव हे काय आहे, पास्ट टेन्स दाखवत आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे, हे पण वाक्य चुकीचं आहे. विचारले आपल्याला इनकरेक्ट, म्हणजे याच्यामध्ये बी आणि सी जे आहे तर बी आणि सी हे या ठिकाणी इनकरेक्ट आहे. ए चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. नेक्स्ट बघा पुढचा जो प्रश्न आहे, तर पुढचा प्रश्न करेक्ट सेंटेन्स आपल्याला विचारला आहे. तर याच्यामध्ये बघा, इफ इट रेन्स वी विल कॅन्सल द मॅच. मग या ठिकाणी जे आहे तर हे वाक्य बरोबर आहे, कारण सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि पुढे विल प्लस V1 आहे. तर त्याच्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. इथं काय आहे, रेंट, इथं सिंपल पास्ट टेन्स आहे आणि याच्यामध्ये काय वुड प्लस V1 या ठिकाणी हे पण वाक्य बरोबर आहे. याचा अर्थ काय होतोय डिअर फ्रेंड्स, हे जे आहे तर हे याचा अर्थ होतोय वी वुड. आणि इफ इट विल रेन, पुन्हा एकदा लक्षात द्या, मी तुम्हाला सिंपल सांगितलं, इफ सोबत विल कधीही वापरलं जात नाही. म्हणजे सिंपल टेन्स फ्युचर टेन्स कधीही वापरला जात नाही. म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे. मग याचं उत्तर कोणतं आहे, ए आणि बी हे बरोबर आहे. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न राज्यसेवेचा आहे. तर यामध्ये लक्षात काय ठेवायचं, इफ आय हॅड नोन दॅट यू वर कमिंग आय हॅव मेट यू ॲट द एअरपोर्ट. मग याच्यामध्ये तुम्हाला सिंपल काय लक्षात ठेवायचं आहे, तर यामध्ये डिअर फ्रेंड्स सिंपल लक्षात ठेवायचं आहे. आपल्या करेक्ट सेंटेन्स विचारला आहे. मग इथं काय आहे, हॅड प्लस V3 आहे का, हो आहे. आणि पुढचं जे वाक्य आहे तर इथं काय केलं आहे, प्रेझेंट टेन्स वापरलं, हॅव हॅज प्लस V3 चुकीचं आहे. हॅड प्लस V3 आहे इफ सोबत, तर पुढं काय पाहिजे,
तर इथं पण हे पण वाक्य चुकीचं आहे, कारण पुढं काय पाहिजे, हॅड प्लस V3 जर असेल तर आपण वुड हॅव कुड हॅव प्लस V3 वापरतोय. इथं हॅड प्लस V3 आहे आणि या ठिकाणी वुड हॅव प्लस V3 आहे. या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. इथं हॅड प्लस V3 आहे आणि याच्यामध्ये काय केले, वुड हॅव प्लस मीट हे V1 वापरलंय, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे. आता लक्षात काय ठेवायचं, हे जे मीट आहे तर या मीट या क्रियापदाचं हे झालं पहिलं रूप, त्याचं सेकंड फॉर्म मेटच असते आणि त्याचं थर्ड फॉर्म सुद्धा काय असते, मेटच असते. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, याच्यामध्ये सी म्हणजे 3 नंबरचं वाक्य बरोबर आहे. तर याचं उत्तर कोणतं आहे, 2 नंबरचं ऑप्शन सी बरोबर आहे. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, तर या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स दिलेत आपल्याला आणि या फिल इन द ब्लँक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, योग्य ते ऑप्शन निवडायचं आहे. मग हे ऑप्शन निवडत असताना तुम्हाला काय करायचं आहे, पुढचं या ठिकाणी जे वाक्य दिलं आहे तर हे वाक्य व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं, ऑप्शन जे आहे तर ऑप्शन निवडायचं आहे. मग यामध्ये लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, तर इथं लक्ष द्या, पुढं काय आहे, वुड प्लस V1 आहे. मग हे वुड प्लस V1 पुढं जर असेल तर आपण याच्यामध्ये काय करतो, सिंपल पास्ट टेन्स वापरतो. मग सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच V2 वापरतो त्याच्यामध्ये. इथं काय आहे बघा, यू विल गेट म्हणजेच काय, या ठिकाणी काय आहे, सिंपल फ्युचर आहे. जर पुढं मेन क्लॉजमध्ये सिंपल फ्युचर असेल तर आपण इथं काय करतो, सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो, म्हणजे इथं V1 पाहिजे. आणि पुढं वुड हॅव प्लस V3 जर असेल मेन क्लॉजमध्ये तर आपण इथं काय करत असतो, पास्ट परफेक्ट टेन्स, म्हणजेच आपण याच्यामध्ये काय करतो, हॅड प्लस V3 वापरतो. काय वापरतोय, हॅड प्लस V3 वापरतोय. हे लक्षात ठेवायचं आहे. हे A, B आणि C वाक्य आहे. मग बघा आता V2 असलेलं ऑप्शन कुठं आहे, V2 असलेलं ऑप्शन या ठिकाणी 4 नंबरला बघा. त्याच्यानंतर V1 पाहिजे, बाय आहे आणि हॅड प्लस V3 आहे, हॅड आस्क्ड आहे आणि म्हणून याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर काय आहे, 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी पुन्हा आपल्याला PSI STI 2018च्या पेपरमध्ये विचारलं आहे. आपल्याला विचारले रॉंग सेंटेन्स कोणतं, याच्यामध्ये 4 पैकी कोणतं वाक्य रॉंग आहे, या 4 वाक्यापैकी कोणतं वाक्य रॉंग आहे. मग यामध्ये लक्ष द्या, हे जे वाक्य आहे तर याच्यामध्ये काय प्रश्न आपल्याला विचारला आहे, हे जे आहे तर हे आपल्याला प्रश्न विचारत असताना त्यांनी काय केले, वाक्याचे जे मिनिंग आहेत या वाक्याच्या मिनिंगचा विचार करून आपल्याला वाक्य राईट आहे का रॉंग आहे तर आपल्याला हे ठरवायचं आहे. मग पहिलं वाक्य आहे, इफ यू डू नॉट मॅरी यू विल मिस मेनी प्रिशियस लाईफ एक्सपिरियन्सेस. मग याच्यामध्ये काय सांगितलं आहे, जर तुम्ही लग्न केलं नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे खूप मौल्यवान असे जे जीवनामध्ये जे असणारे जे काय अनुभव आहेत तर हे खूप मौल्यवान अनुभव तुम्ही मिस कराल. आता हे MPSCचं म्हणणं आहे. तर मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स काय आहे, मग ही कंडिशन जी आहे तर कंडिशन बरोबर आहे का, बरोबर आहे. आता एखादं भावनिक होऊ शकते, सर लग्नाचं काय, तर याच्यामध्ये हे सत्य आहे डिअर फ्रेंड्स, हे MPSCचंच म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, जर तुम्ही लग्न केलं नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे खूप सारे मौल्यवान जे काय आहेत अनुभव, जीवनामधले जे एक्सपिरियन्स आहेत, अनुभव आहेत तर ते मिस कराल. तर त्याच्यामुळे या ठिकाणी ही कंडिशन बरोबर आहे. अनलेस जे आहे तर अनलेसचं वाक्य कधी लक्षात ठेवायचं आहे, अनलेस या शब्दाचा अर्थ कधीही निगेटिव्ह होतो. मग आपण अनलेस म्हणजेच काय, जर नाही तर, जर तुम्ही तुमचे हात स्वच्छ केले नाहीत तर मी तुम्हाला जेवायला वाढणार नाही, फूड सर्व करणार नाही. म्हणजे या ठिकाणी हे पण बरोबर आहे, हात जर स्वच्छ केले नाहीत, हात जर धुतले नाहीत तर मी तुम्हाला जेवायला वाढणार नाही, म्हणजे ही पण कंडिशन बरोबर आहे. आपण हात जर धुतले तर आपण जेवायला वाढतोय, म्हणजेच हात जर धुतले नाहीत तर आपण जेवायला वाढणार नाहीत अशा अर्थाने आहे, म्हणजे ही पण कंडिशन बरोबर आहे. इफ यू डू नॉट टेक केअर ऑफ युअर ओल्ड पॅरेंट्स यू विल रॉट इन हेल्थ. तर असं म्हणत आहे MPSC, जर तुम्ही तुमच्या आईवडिलांची, वृद्ध आईवडिलांची जर काळजी घेतली नाही तर तुम्ही नरकामध्ये सडाल. यामध्ये रॉट म्हणजेच काय असते, सरणे, म्हणजे या ठिकाणी हे पण वाक्य बरोबर आहे. आणि बघा, अनलेस यू स्टडी हार्ड द ब्राईट फ्युचर विल नॉट वेट फॉर यू. जर तुम्ही हार्ड स्टडी केला नाही तर जे तेजस्वी भविष्य आहे तर तेजस्वी भविष्य तुमचं वाट पाहणार नाही, म्हणजे यामध्ये बरोबर आहे. म्हणजे आपल्याला सांगत आहे MPSCने बघा, याच्यामध्ये जर विचार जर केला ह्या 4 वाक्याचा तर याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. पहिलं काय सांगितलंय, लक्षात ठेवायचा, याचा क्रम जरी असा ठेवला असता तरी पण मी याला क्रम सांगतोय, म्हणजे याच्यातून एक मेसेज देण्याचा प्रयत्न करतोय. जर तुम्ही हार्ड स्टडी केला नाही तर ब्राईट फ्युचर तुमची वाट पाहणार आहे. म्हणजेच काय सांगत आहे, तुम्ही हार्ड स्टडी करा म्हणजे तुमचं ब्राईट फ्युचर वाट पाहेल. मग हार्ड स्टडी जर केला तर आपल्याला निश्चितच आपल्याला सक्सेस मिळणार आहे. सक्सेस मिळाल्याच्या नंतर
लग्न करा म्हणतात. ठीक आहे, याचा अर्थ असा नाही की सक्सेस जर नाही मिळाली MPSC मध्ये तर लग्न करायचंच नाही, असा नाही विषय. पण या 4 वाक्याचा याच्यामधून सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट, आणि ज्यावेळेस नोकरी मिळणार आहे, नोकरी लागल्याच्या नंतर तर पुढं सांगितले जर तुम्ही तुमच्या आईवडिलांची काळजी घेतली नाही तर तुम्ही नरकामध्ये सडाल. तर अशा प्रकारे जे आहे तर हे आपल्याला काय करायचं याच्यामधून समजून घ्यायचं. डिअर फ्रेंड्स बघा, लक्ष द्या. मग हे 4ही वाक्य बरोबर आहेत का? तर येस बरोबर आहेत. विचारलंय का तर रॉंग सेंटेन्स. मग याच्यामध्ये कोणतंही वाक्य रॉंग सेंटेन्स विचारलंय म्हणजेच काय, यामध्ये यस आपल्याला काय केलंय, रॉंग सेंटेन्स विचारलंय म्हणजेच याच्यामध्ये एकही वाक्य चुकीचं नाही, सगळे वाक्य या ठिकाणी बरोबर आहेत. म्हणून या ठिकाणी नन ऑफ द अबव. नेक्स्ट आहे बघा, या ठिकाणी हे वाक्य पुन्हा PSIच्याच पेपरमधला प्रश्न आहे. या 2018च्या कंबाईनच्या पेपरमध्ये आपल्याला या कॉन्सेप्टवरती 3 प्रश्न विचारलेत. पहिला प्रश्न आपण बघितला, हा दुसरा प्रश्न आहे. मग काय विचारले बघा, हे जे ही वूड टेलिफोन यामध्ये याला काय करायचं, रिप्लेस करायचं. कारण आपल्याला समजत नाही इथं काय आहे, प्रेझेंट टेन्स आहे. जर इथं जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर आपण पुढं काय करतो ते एकतर सिंपल फ्युचर टेन्स आपण वापरतोय. काय वापरतोय, सिंपल फ्युचर टेन्स. वूड प्लस V1 वापरलं जात नाही. मग या ठिकाणी बघा, इफ ही हॅज टाईम, जर त्याच्याकडे जर वेळ असेल तर तो टेलिफोन करेल. म्हणजेच या ठिकाणी काय आहे बघा, या ठिकाणी ही विल टेलिफोन. इफ ही हॅज टाईम ही विल टेलिफोन. मग या ठिकाणी काय, इफ ही हॅज टाईम ही सोबत आपण काय करतो, विल वापरतो. या ठिकाणी हे येणार नाही. त्याच्यानंतर इथं इफ ही हॅज टाईम ही हॅज टू टेलिफोन. हॅज टू म्हणजेच आपण काय करतोय, त्यांनी फोन करायला पाहिजे. तर या अर्थाने आपण वापरतोय. म्हणजे आपलं सिंपल इफ सोबत काय करतोय, सिंपल प्रेझेंट टेन्स आणि पुढं सिंपल फ्युचर टेन्स. म्हणून या ठिकाणी याचं उत्तर हे बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इथं प्रश्न असा विचारला, या 4 वाक्यापैकी कोणतं वाक्य अनरियल कंडिशन व्यक्त करते. या 4 वाक्यांपैकी कोणतं वाक्य अनरियल कंडिशन व्यक्त करते असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, तर सिंपल लक्षात तुम्हाला एकच ठेवायचं आहे, ते म्हणजेच काय, अनरियल कंडिशन व्यक्त करते. म्हणजेच त्याच्यामध्ये काय असतंय, इफ सोबत सिंपल पास्ट असतो आणि पुढं काय असते, वूड प्लस V1 असते. तर अशा प्रकारचं वाक्य या 4 वाक्यापैकी कुठं आहे, तर मला असं वाटतं की तुम्ही सहज ओळखू शकताय. कारण याच्यामध्ये तर प्रेझेंट टेन्स दिला आहे, इथं एकच वाक्य पास्ट टेन्समध्ये आहे आणि मला वाटतं तेच उत्तर आहे. इथं ट्राईज हे प्रेझेंट टेन्स आहे आणि इथं पण ड्विंडल्स हे सुद्धा काय आहे, प्रेझेंट टेन्समध्येच आहे. म्हणजे या 4 वाक्यापैकी हे दुसरं वाक्यच या ठिकाणी सरळ आपलं उत्तर येत आहे. बरोबर आहे. हा 14 नंबरचा प्रश्न आपला नंबर राहिला. हा 15 नंबरचा प्रश्न, हा 16 नंबरचा प्रश्न आणि आपला हा 17 नंबरचा पुढचा प्रश्न आहे. तर काय विचारे बघा, प्रोबॅबल कंडिशन. तर हे जे 4 स्टेटमेंट दिले तर या 4 स्टेटमेंटपैकी कोणतं, या 4 वाक्यापैकी कोणतं वाक्य प्रोबॅबल कंडिशन व्यक्त करतं. मग प्रोबॅबल कंडिशन म्हटलं की तुम्हाला अगोदर समजलं पाहिजे प्रोबॅबल कंडिशनमध्ये कशा प्रकारची वाक्यरचना असते. इफ सोबत सिंपल प्रेझेंट असतो आणि पुढे मेन क्लॉजमध्ये काय असतंय, सिंपल फ्युचर असतंय. मग या 4 वाक्यापैकी कोणतं वाक्य इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स आणि पुढे सिंपल फ्युचर टेन्स आहे, तर हे दाखवत आहे. तर तुम्हाला सिंपल सहज समजतंय. याच्यामध्ये हे वर्क्स प्लस हे सिंपल प्रेझेंट टेन्स दाखवते V1 आहे आणि पुढे विल प्लस V1 आहे. मग याच्यामध्ये पास्ट टेन्स आहे, इथं पास्ट टेन्स आहे, इथं पास्ट टेन्स आहे. म्हणजे या ठिकाणी हे 3ही वाक्य दाखवत नाही. तर याचं उत्तर कोणतं आहे, 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, MPSCने सेम तोच विचारलाय, फक्त फिरून विचारलाय. या पेपरमध्ये काय केलं, राज्यसेवेच्या पेपरमध्ये वाक्य तेच दिलं आहे, फक्त आता काय केलंय, अगोदरच्या प्रश्नामध्ये बघा समजून घ्या. अगोदर काय केलंय, आपल्याला प्रोबॅबल कंडिशन कोणतं वाक्य व्यक्त करते असा प्रश्न विचारलाय. आणि ह्या 2017च्या राज्यसेवेला काय केले, वाक्य इथं हे वाक्य दिलंय आणि त्याच्यामधून कोणती कंडिशन व्यक्त केली असा प्रश्न विचारलाय. मग इथं काय सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, पुढे विल प्लस V1 आहे. मग हे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि विल प्लस V1 असलेलं जे वाक्य असते, तर हे सिंपल फ्युचर टेन्स असलेलं वाक्य हे काय करतं, प्रोबॅबल कंडिशन व्यक्त करतं. आणि म्हणून याच्यामध्ये याचं उत्तर काय आहे, या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. बघा पुढचा प्रश्न आहे 19 नंबरचा प्रश्न. आपल्याला प्रश्न काय विचारलाय, ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स MES 2013. इफ यू वर्क्स हार्ड ही विल सक्सीड. या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे, कारण इथं सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, इथं पण सिंपल फ्युचर टेन्स. इफ अ डॉग इज अनवेल इट टक्स इट्स टेल बिटवीन इट्स लेग्स. यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स वापरलाय आणि पुढं पण काय केलंय, सिंपल
प्रेझेंट टेन्स म्हणजे या ठिकाणी हे जनरल ट्रूथ आहे. जर कुत्र्याला जर काय बरं वाटलं नाही तर ते काय करते, त्याच्यामध्ये त्याच्या दोन्ही पायामध्ये ती शेपटी घालत आहे. त्याच्यानंतर इफ दोन्ही वुड हॅव, इफ सोबत हे वुड हॅव प्लस V3 कधीही वापरलं जात नाही. इफ सोबत काय असते, पास्ट परफेक्ट टेन्स असते, म्हणजे ह्या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. हॅड ही आस्क्ड फॉर हेल्प आय वुड हॅव ऑब्लिज्ड. मग याच्यामध्ये आपण काय केलं आहे, इफचं वाक्य 3 प्रकारे आपण लिहितो, हे पाहिलेलं आहे. इफचं वाक्य आपण 3 प्रकारे लिहितोय. मग याच्यामध्ये हा तिसरा प्रकार आहे. इफचं वाक्य आपण इफ वाक्याच्या सुरुवातीला घेऊन लिहू शकतोय. इफचं वाक्य जे आहे तर इफचं वाक्य आपण इफमध्ये इफचा क्लॉज आपण दुसऱ्या मेन क्लॉज नंतर घेऊन पण लिहू शकतो. म्हणजेच इफ वाक्यामध्ये पण घेऊन मध्ये पण लिहून आपण ते वाक्य काय करू शकतो, लिहू शकतोय. आणि त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे इफ शिवाय, इफ न वापरता आपण जे हेल्पिंग व्हर्ब असे वाक्यामधलं तर ते हेल्पिंग व्हर्ब वाक्याच्या सुरुवातीला घेऊन त्याच्यानंतर सब्जेक्ट घेऊन आपण काय करतो, ते वाक्य लिहित असतोय. म्हणजे या ठिकाणी काय, हे पण वाक्य बरोबर आहे. मग आपण इफ सेंटेन्सच्या व्हिडिओमध्ये हे सगळं आपण सविस्तर घेतलेलं आहे. तर याचं 3 A, B आणि D हे वाक्य बरोबर आहेत. ABD कुठं आहे, ABD या ठिकाणी बरोबर आहे. चला, हा प्रश्न या ठिकाणी आहे. नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न आहे 20 नंबरचा प्रश्न. चूज द इनकरेक्ट सेंटेन्स. हा इनकरेक्ट सेंटेन्स विचारला आहे. इफ आय हॅव टाइम आय शॅल व्हिजिट द एक्झिबिशन. हे वाक्य बरोबर आहे का, येस बरोबर आहे. इफ देअर वॉज रश वी हॅव टू वर्क. आता इथं वॉज वापरलंय, इथं हॅव वापरलंय, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे. इथं वी कुड हॅव स्टार्टेड इफ ओनली जॉन हॅव. इथं काय केलंय, इफ सोबत प्रेझेंट टेन्स वापरला, इथं प्रेझेंट टेन्स आहे आणि इथं पास्ट टेन्स आहे. म्हणजे या ठिकाणी हे पण वाक्य चुकलंय, हे पण वाक्य चुकलंय. विचारलंय की आपल्याला इनकरेक्ट सेंटेन्स, मग याचं उत्तर काय आहे, बी आणि सी हे दोन्हीही वाक्य चुकीचे आहेत. कसं समजतंय, इथं पास्ट टेन्स आहे आणि इथं प्रेझेंट टेन्स. मग पुन्हा एकदा सांगतोय, पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्सचं ॲग्रीमेंट होत नाही. चला नेक्स्ट बघा, 21 नंबरचा प्रश्न. पुढे विचारलाय करेक्ट सेंटेन्स. याच्यामध्ये 4 वाक्य दिलेत. इफ यू विल, पुन्हा लक्ष द्या, इथं इफ सोबत विल वापरलंय. विल आलं की काय करायचं, हे वाक्य चुकीचं आहे. इफ यू वुड हॅव, इफ सोबत हे वुड हॅव प्लस V3 कधीही वापरलं जात नाही, हे सिंपल लक्षात ठेवायचं आहे. इफ यू सॉ हिम, सॉ म्हणजेच काय, इथं V2 आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. आणि यू वुड रेकग्नाइज हिम, या ठिकाणी हे बरोबर आहे. हॅड यू सीन हिम, पुन्हा एकदा तसंच वाक्य आलंय. जे इफचं वाक्य आहे तर इफचं वाक्य आपण 3 प्रकारे लिहितोय. इफ सुरुवातीला घेऊन, इफ वाक्याच्या मध्ये घेऊन आणि विदाऊट इफने पण आपण इफचं वाक्य लिहितोय. पण त्याच्यामध्ये काय करायचं, इफ न लिहिता जे हेल्पिंग व्हर्ब असते तर त्या हेल्पिंग व्हर्बने वाक्याची सुरुवात करून आपण इफचं वाक्य लिहू शकतोय. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. विचारलंय की आपल्याला करेक्ट सेंटेन्स, मग याचं उत्तर आहे सी आणि डी बरोबर आहे. मग याचं उत्तर काय, सी आणि डी बरोबर आहे. नेक्स्ट बघा, चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. याच्यामध्ये ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स कोणतं, या 4 वाक्यापैकी. मग याच्यामध्ये वेअर आहे आणि वुड प्लस V1 आहे. या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. इथं आर वापरलंय, इथं वुड वापरलंय. आर प्रेझेंट टेन्स दाखवते, वुड पास्ट टेन्स दाखवते, चुकीचं आहे. इथं वेअर वापरलंय, इथं विल वापरलंय. म्हणजेच काय, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्सचं पण ॲग्रीमेंट कधीही होत नाही. म्हणजे या ठिकाणी हे पण वाक्य चुकीचं आहे. इथं आर आहे आणि इथं पास्ट टेन्स आहे, वुड हे पास्ट टेन्स दाखवते. म्हणजे या ठिकाणी हे पण वाक्य चुकीचं आहे. आपलं पहिलं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 23 नंबरचा प्रश्न बघा. पिक आउट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे. तर मग आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे, याच्यामध्ये लक्ष द्या. पुढचा जो क्लॉज आहे तर पुढचा क्लॉज काय आहे, वुड हॅव प्लस V3 आहे. जर वुड हॅव प्लस V3 असेल तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, वुड हॅव प्लस V3 आहे तर या क्लॉजमध्ये काय असते, हॅड प्लस म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स आपण वापरतो, हॅड प्लस V3 वापरतो. काय वापरतो, हॅड प्लस V3. मग या सगळ्या वाक्यामध्ये हॅड प्लस V3 कुठं आहे, तर इथं तर V2 आहे, इथं V1 आहे आणि इथं तर काय हे वाक्य चुकलेलं आहे. मग याच्यामध्ये हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. हॅड प्लस V3 या ठिकाणी बरोबर आहे. हे वाक्य काय आहे, इफचं वाक्य आहे आणि इफचं वाक्य पुन्हा एकदा बघा, हे अशा प्रकारे पण लिहिलं जातं आहे. विदाऊट इफने पण आपण इफचं वाक्य लिहिलं जाऊ शकतं आहे. मग हे वाक्य अशा प्रकारे, इफ आय हॅड नोन दिस बिफोर, हे वाक्य आपण असंही लिहू शकतो आहे. आणि त्याच्यामध्ये इफ जर वापरलं नाही तर आपण सुरुवात आपण हेल्पिंग व्हर्बने करतो, त्याच्यानंतर आपण सब्जेक्ट घेतो आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप घेतो आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, येस आपण हे वाक्य जे आहे तर इफचं वाक्य आपण 3 प्रकारे लिहितोय. आपण हे ऑलरेडी घेतलेलं आहे.
पुढं बघा आणखी नेक्स्ट यामध्ये प्रश्न आपल्याला असाच विचारला आहे. चला ठीक आहे, मी तुम्हाला या ठिकाणी काय करतो तेच वाक्य आपण घेऊ. तुम्हाला 3 प्रकारे इफचं वाक्य कसं लिहिलं जातं हे तुम्हाला मी सांगतो. काय वाक्य होतं? आय हॅड नोन दिस बिफोर आय वुड नॉट हॅव डन इट. मग या ठिकाणी काय आहे बघा, इफ आय या ठिकाणी वाक्य काय आहे? इफ आय हॅड नोन दिस बिफोर आय वुड नॉट हॅव डन इट. येस, असंच वाक्य दिलं. ठीक आहे, मग यामध्ये लक्षात आहे हे आपण एक प्रकारे लिहिलं. दुसरा प्रकार काय, हेच वाक्य आपण काय करतो मेन क्लॉज अगोदर घेऊ शकतो. म्हणजेच काय, आय वुड नॉट हॅव डन इट इफ आय हॅड नोन इट, इफ आय हॅड नोन दिस बिफोर. आणि तिसरा प्रकार काय आहे? तिसऱ्या प्रकारमध्ये काय करायचं, इफचंच वाक्य घ्यायचं आहे. परंतु कसं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये इफ न लिहिता फक्त वाक्याची सुरुवात काय करायची, हेल्पिंग व्हर्बने करायची. मग याच्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब हे आहे. त्याच्यानंतर आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे हॅड आय. मग यामध्ये काय आहे, हॅड आय नोन धिस बिफोर. पुढचं वाक्य जसं आहे तसंच, आय वुड नॉट हॅव डन इट. तर हे अशा प्रकारे आपण 3 प्रकारे काय करतो, इफचं वाक्य लिहितोय. मग हे 3ही प्रकार तुम्ही काय करायचं, वहीमध्ये लिहा. चला ठीक आहे, मग याच्यामध्ये आताही हा पण प्रश्न आपल्याला सेम अशाच प्रकारे विचारला आहे. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज ग्रॅमॅटिकली करेक्ट. कोणतं वाक्य बरोबर आहे? तर याच्यामध्ये काय करायचं बघा, वुड नॉट हॅव. इथं पुढं काय केलं, वुड नॉट हॅव वापरलेलं आहे. मग वुड नॉट हॅव प्लस V3, मग हॅड नॉट प्लस V1 सॉरी V3 असायला पाहिजे. या ठिकाणी हे बरोबर आहे. या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे, कारण इथं शुड वापरलं आहे, शुड नॉट. त्याच्यानंतर इथं हॅव वापरलं आहे. इथं आय हॅड नॉट सीन हे इफचं वाक्य दिलेलं नाही, म्हणून या ठिकाणी बरोबर आहे पहिलं वाक्य. आत्ताच्या सारखं सेम तसंच आहे. नेक्स्ट आहे ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स विचारलं आहे. इफ इट रेन्स द मॅच इज कॅन्सल्ड. या ठिकाणी इफ इट रेन्स इथं V1 आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. मॅच इज कॅन्सल या ठिकाणी बरोबर नाही. इफ आय ईट चीज इट गिव्स मी इंडायजेशन. इफ आय ईट चीज इट गिव्स मी इंडायजेशन. या ठिकाणी बरोबर आहे का? यस, बरोबर आहे. इफ आय विल या ठिकाणी हे बरोबर आहे का नाही? तर याच्यामधलं वाक्य कोणतं बरोबर आहे? यस, हे बरोबर आहे. मग हे पहिलं वाक्य काय होतं, इफ इट रेन्स, जर पाऊस पडला तर द मॅच विल बी कॅन्सल्ड, मॅच कॅन्सल केली जाईल. तर या ठिकाणी काय असणार आहे मग डिअर फ्रेंड्स, पहिलं वाक्य जे आहे तर पहिलं वाक्य या ठिकाणी चुकीचं आहे. ठीक आहे, पहिलं वाक्य चुकीचं आहे. बी वाक्य बरोबर आहे. आपलं ते राहिलं, प्रश्न कितवा चालू होता? हा 24वा प्रश्न, हा 25वा प्रश्न आणि हा 26वा प्रश्न आहे. इफ विशेस या ठिकाणी इफ विशेस डॅश डॅश हॉर्सेस बेगर्स डॅश डॅश देम. तर याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, इफ विशेस. मग आपण काय करतो, काल्पनिक बोलताना काय करतो, इफ विशेस वर हॉर्सेस बेगर्स वुड प्लस V1 वुड राईड देम. तर या ठिकाणी काय होणार आहे, वेअर. काल्पनिक बोलण्यासाठी आपण वेअर वापरतोय, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आणि पुढं वुड प्लस V1 वापरतोय. मग यामध्ये काय असणार, इथं आर या ठिकाणी हे होत नाही. काल्पनिक बोलण्यासाठी आपण काय करतोय, वेअर वापरतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आय डॅश डॅश हर ऑफर इफ आय वर यू. मग याच्यामध्ये इफ सोबत सिंपल पास्ट टेन्स म्हणजे वेअर जर असेल तर आपण इथं काय करतो, वुड प्लस V1 वापरतोय. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, वुड प्लस V1. या ठिकाणी बरोबर आहे. 27 नंबरचा क्वेश्चन. 28 नंबरचा क्वेश्चन आहे पुढचा, इफ ही वर हेअर. मग या ठिकाणी पण पुन्हा तसंच विचारलं आहे. जर वेअर असेल तर आपण पुढं काय करतोय, वुड प्लस V1 वापरतोय. मग वुड सपोर्ट मी. या ठिकाणी बरोबर आहे. हा 28 नंबरचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे 29 नंबरचा. बघा, आय विश. ज्यावेळेस आपण हे आय विश वापरतोय, इफ आय वापरतोय, काल्पनिक बोलताना नेहमी लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे, त्यासोबत आपण काय करतोय, वेअर वापरतोय. काल्पनिक बोलताना आपण काय करतो, इफ आय
किंवा आय विश, आयच्या नंतर आपण वेअर वापरतो, वॉज वापरत नाहीत काल्पनिक बोलण्यासाठी, कधीही लक्षात ठेवायचं आहे. मग या ठिकाणी वेअर बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हा प्रश्न, इफ यू डॅश डॅश हर शी वुड हॅव कम हिअर, सॉरी शी वुड हॅव कम. मग वुड हॅव प्लस V3 जर असेल तर इफ सोबत आपण काय करतो, हॅड प्लस V3 वापरतो. मग याच्यामध्ये हॅड प्लस V3चा ऑप्शन कुठं आहे, हे आहे का बरोबर नाही, सॉरी इथं दिलं आहे ऑप्शन, इथं सॉरी इथं हे 30 नंबरचं ऑप्शन आहे, इथं हे बरोबर आहे का नाही, या ठिकाणी हे आहे का नाही. मग हॅड प्लस V3 कुठं आहे, 3 नंबरला या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर हा पुढं 31 नंबरचा प्रश्न इथं, इफ यू हॅड इन्व्हायटेड हर, जर तू तिला इन्व्हाइट केलं असतं तर याच्यामध्ये काय, मग हॅड प्लस V3 जर असेल तर पुढं आपण काय करतोय, वुड हॅव प्लस V3 वापरतोय. मग यामध्ये काय असणार, शी वुड हॅव कम, या ठिकाणी काय आहे, शी वुड हॅव कम. या ठिकाणी मग डिअर फ्रेंड्स काय होईल, वुड हॅव प्लस V3 या ठिकाणी अशा प्रकारे. नेक्स्ट बघा पुढचा, हा 32 नंबरचा प्रश्न आहे, इफ आय हॅड नोन दॅट ही वॉज इन द सिटी लास्ट वीक आय वुड. मग हॅड प्लस V3 जर असेल तर वुड हॅव प्लस V3 वापरतोय आपण. पुढं वुड हॅव मेट, MET, मीटचं सेकंड फॉर्म मेट असते आणि थर्ड फॉर्म पण मेटच असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पुन्हा बघा पुढं, इफ डॅश डॅश शी वुड हॅव कम. मला वाटतं आपला हा आत्ता प्रश्न झाला आहे, इफ यू हॅड कॉल्ड हर. येस. नेक्स्ट आहे 34 नंबरचा प्रश्न, काय विचारलंय, करेक्ट सेंटेन्स विचारलंय. मग याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, हॅड प्लस V3 बघायचं आहे. हॅड प्लस V3 जर असेल तर पुढं वुड हॅव प्लस V3 असायला पाहिजे. वुड हॅव प्लस V3 आहे का याच्यामध्ये, नाही. इथं आहे का, नाही. इथं आहे का, येस. इथं आहे का, नाही. आणि पुन्हा एकदा लक्ष द्या, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स ॲग्रीमेंट होत नाही. इथं फ्युचर आहे, इथं पण फ्युचर आहे, इथं पण फ्युचर आहे. मग पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स ॲग्रीमेंट होत नाही. आणि इफ सोबत कधीही, पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं आहे, इफ सोबत कधीही सिंपल फ्युचर टेन्स म्हणण्यापेक्षा फ्युचर टेन्स इफच्या क्लॉजमध्ये कधीही वापरला जात नाही. नेक्स्ट आहे बघा पुढचा प्रश्न, या ठिकाणी हा पुढचा प्रश्न आहे, इफ आय हॅड नोन युअर प्रॉब्लेम. जर हॅड प्लस V3 जर असेल तर पुढे आपण मेन क्लॉजमध्ये काय करतोय, वुड हॅव प्लस V3 वापरतोय. मग यामध्ये काय असणार आहे, वुड हॅव प्लस V3 या ठिकाणी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 36 नंबरचा, इफ आय हॅड सीन हिम, इफ आय हॅड सीन हिम, जर मी त्याला पाहिलं असतं तर पुढं पण वुड हॅव प्लस V3 येणार आहे. मग या ठिकाणी वुड हॅव प्लस V3 असायला पाहिजे. इथं विल आहे, इथं हॅड प्लस V3 आहे, पण इथं काय पाहिजे, वुड हॅव प्लस V3 पाहिजे. इथं हॅड दिलंय पुढं पण, हे पण चुकीचं आहे. मग वुड हॅव आणि प्लस V3 या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, हॅड शी सीन हिम शी वुड हॅव डॅश डॅश. मग याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, हे वाक्य पुन्हा एकदा आत्ता जे आपण इफचं वाक्य घेतलं ते सेम त्याच्या टाईपचं आहे. हॅड प्लस V3 जर असेल तर पुढं काय करायचं आहे, वुड हॅव प्लस V3 वापरायचं आहे. मग याच्यामध्ये काय असं आहे, वुड हॅव प्लस V3 या ठिकाणी 3 नंबरचा ऑप्शन बरोबर येत आहे. नेक्स्ट बघा पुढं 38 नंबरचा प्रश्न, इफ वॉटर फ्रीजेस. जर पाणी जे फ्रीज झालं तर इट काय होतंय, इट टर्न्स इनटू आईस. मग याच्यामध्ये कधीही लक्षात काय ठेवायचं आहे, ज्या वेळेस काय करतोय आपण बघा, इथं V1 काय येतं, इथं विल प्लस V1 काय येत नाही. त्याचं रिझन आपण सांगितलं, जेव्हा काय येतंय त्या इफच्या वाक्यामध्ये जनरल ट्रूथ असेल, सायंटिफिक ट्रूथ असेल. जर सायंटिफिक ट्रूथ किंवा युनिव्हर्सल ट्रूथ जर सांगितलं असेल तर दोन्हीकडे पण इफ सोबत पण सिंपल प्रेझेंट वापरतोय आणि पुढे सुद्धा आपण काय करतो, सिंपल प्रेझेंट टेन्सेस वापरतोय. म्हणून याचं उत्तर 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 39 नंबरचा क्वेश्चन आहे, इफ यू वॉन्ट टू सक्सीड यू डॅश डॅश, यू डॅश डॅश. मग याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, इफ यू वॉन्ट टू सक्सीड. मग याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि त्याच्यानंतर मग जर प्रेझेंट टेन्स जर असेल तर आपण पुढं काय करतोय डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी सिंपल फ्युचर वापरतोय. किंवा मग मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये शूड असेल, कॅन असेल किंवा मस्ट असेल तर आपण हे वापरतोय. मग याच्यामध्ये हे कुड येणार नाही, माईट येणार नाही, तर याचं उत्तर काय येणार आहे, शुड जे आहे तर शुड हे आपण या ठिकाणी यूज करतोय. नेक्स्ट बघा, द मॅच डॅश डॅश इफ इट रेन्स. जर पाऊस पडला तर मॅच कॅन्सल केली जाईल. मग द मॅच विल बी कॅन्सल्ड, विल बी कॅन्सल कुठं आहे, विल बी प्लस V3. तर हे विल कॅन्सल नाही तर मॅच कॅन्सल केली जाईल. नेक्स्ट आहे, हॅड दे डॅश डॅश प्रॉपरली इन्स्ट्रक्टेड दे वुड हॅव डॅश डॅश. तर या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, हॅड दे.
मग यामध्ये लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे हॅड दे बीन प्रॉपरली इन्स्ट्रक्टेड. मग या ठिकाणी हॅड दे बीचं तिसरं रूप काय असते बीन असते. मग आपल्याला लक्षात ठेवायचं हॅडच्या नंतर आपण वापरतोय बीन म्हणजे या ठिकाणी बीन. आणि षट जे असते षटचं हे V1 V2 V3 हे सारखंच आहे. षटचं V1 V2 V3 सारखंच आहे आणि म्हणून या ठिकाणी याचं उत्तर हे 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे 42 नंबरचा क्वेश्चन बघा. आपला प्रश्न काय दिलेला आहे हे जे आहे तर हे न्यू याला आणि याला काय करायचं आपल्याला रिप्लेस करायचं आहे. मग याला रिप्लेस करत असताना आपल्याला लक्षात ठेवायचं वाक्य कोणत्या कंडिशनमध्ये आहे पास्ट टेन्समध्ये आहे. मग पास्ट टेन्समध्ये जर असेल तर काय असणार आहे हॅड प्लस V3 जर असेल तर पुढं काय असायला पाहिजे वुड हॅव प्लस V3 असायला पाहिजे. या ठिकाणी बरोबर आहे. इथं हॅड आहे इथं फ्युचर टेन्स आहे तर ॲग्रीमेंट होत नाही. इथं हॅड आहे आणि हॅड पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स ॲग्रीमेंट होत नाही. इथं पण हॅड आहे पास्ट टेन्स पण आहे पण इथं V1 आहे तर या ठिकाणी हे पण ॲग्रीमेंट होत नाही. म्हणून याचं उत्तर हे 1 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. पुढं आहे नेक्स्ट क्वेश्चन 43 नंबरचा. इफ आय डॅश डॅश गिव्ह हिम युअर मेसेज. मग यामध्ये लक्ष द्या आपल्याला लक्षात ठेवायचे 4ही बघावं लागते आपल्याला याच्यामध्ये. इफ आय मेड जर असते तर इथं काय पाहिजे पुढं काय पाहिजे होतं उड किंवा कुड पाहिजे होतं. या ठिकाणी हे चुकीचं आहे. याचं तर आपण ING प्रत्यय तर कधी वापरतच नाहीत आणि इफ सोबत आपण कधीही सिम्पल फ्युचर टेन्स तर वापरत नाहीत आणि म्हणून याचं उत्तर काय इफ आय मीट हिम आय विल गिव्ह हिम युअर मेसेज. हे आपल्याला दोन्हीचाही विचार करायचा. इथं कोणतं असणार आहे इथं जर सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर याच इथं काय येणार आहे सिम्पल फ्युचर टेन्स येणार आहे. मग हे आपल्याला ॲग्रीमेंट बरोबर विचारात घेऊन त्याचं उत्तर काढायचं आहे. मग याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे 44 नंबरचा प्रश्न. इफ वॉटर बॉइल्स डॅश डॅश. मग याच्यामध्ये काय असणार इफ वॉटर बॉइल्स जर पाणी जर उकळलं तर ते काय होतं इट चेंजेस इंटू स्टीम. मग हे पण काय आहे सायंटिफिक ट्रूथ आहे. जर सायंटिफिक ट्रूथ असेल तर आपण दोन्हीही वाक्यामध्ये इथं पण सिम्पल प्रेझेंट वापरतोय पुढे सुद्धा आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सेस वापरतोय आणि म्हणून याचं उत्तर काय आहे डिअर फ्रेंड्स या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी इफ आय गेट मनी जर मला पैसे भेटले तर काय. मग इथं V1 आहे इफ सोबत V1 जर असेल तर पुढं काय असते शाल विल प्लस V1 वापरतोय. या ठिकाणी काय असणार आहे आय शाल हेल्प यू. इथं उड येणार नाही हॅड येणार नाही आणि हे येणार नाही. 46 नंबरचा प्रश्न बघा. इफ आय न्यू हिज ॲड्रेस. इथं न्यू हे काय इफ सोबत पास्ट टेन्स आहे सिम्पल पास्ट टेन्स. जर इफ सोबत सिम्पल पास्ट टेन्स असेल तर मेन क्लॉजमध्ये वुड प्लस V1 कुड प्लस V1 वापरतोय. मग वुड प्लस V1 कुठं आहे आय वुड गिव्ह इट टू यू. मग याच्यामध्ये काय असणार आहे इथं वुड प्लस V1 या ठिकाणी बरोबर येत आहे. इफ आय वर यू जर मी तुझ्या जागी असतो तर काय केलं असतं. मग याच्यामध्ये वुड प्लस V1 वापरतोय. आय वुड बाय दॅट हाऊस. या ठिकाणी वुड सॉरी इथं नॉट वापरले असं द्या ना ठीक आहे वुड नॉट प्लस V1. नेक्स्ट आहे 48 नंबरचा क्वेश्चन बघा. इफ आय पुन्हा एकदा लक्ष द्या इथं वुड प्लस V1 आहे. जर वुड प्लस V1 असेल तर इफ सोबत काय करायचं आहे सिम्पल पास्ट टेन्स वापरायचं आहे म्हणजे V2 वापरायचं आहे. मग V2 कुठं आहे मग सॉरी याच्यामध्ये काय करायचं आपल्या हेल्पिंग व्हर्ब वापरायचं. मग लक्षात कधी ठेवायचं काल्पनिक वुड प्लस V1 जर असेल मेन क्लॉजमध्ये तर आपण काय करतो इफ सोबत वेअर वापरतोय वॉज वापरत नाही. पुढं नेक्स्ट क्वेश्चन आहे इट इज टाईम. कधीही लक्षात ठेवायचं सिम्पल लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. इट इजची जी वाक्यरचना असेल तर इट इजच्या वाक्यरचनेमध्ये कधीही काय करतात इट इज टाईम त्याच्यानंतर करता घेतात आणि त्याच्यानंतर काय करतात नेहमी क्रियापदाचं दुसरं रूप घेतात सिम्पल पास्ट टेन्स वापरतात. म्हणजे याचं उत्तर आहे डीड हे बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न आहे आय आस्क्ड हर इफ शी डॅश डॅश बिफोर शी स्टार्टेड स्कूल. मग याच्यामध्ये काय करायचं आहे आस्क्ड म्हणजेच काय या ठिकाणी सिम्पल पास्ट टेन्स आहे. मग इफ सोबत काय असायला पाहिजे या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला इथं सुद्धा आपल्याला काय पाहिजे लक्ष द्या आय आस्क्ड हर इफ शी कुड रीड बिफोर. मग याच्यामध्ये सिम्पल पास्ट टेन्समधलं हे प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर टेन्स दाखवत आहे. हे प्रेझेंट टेन्स ऑप्शन आहे आणि हे तर काय प्रेझेंट टेन्सच आहे. मग याच्यामध्ये काय येणार आहे कुड प्लस V1 हे पास्ट टेन्स. हे पण पास्ट टेन्समध्ये आणि हे पण पास्ट टेन्समध्येच. नेक्स्ट बघा इफ आय वर यू जर मी तू असं तर याच्यामध्ये पण लक्षात ठेवायचं आहे काय लक्षात ठेवायचं आहे जर इफ सोबत वेअर असेल तर आपण पुढं वुड प्लस V1 वापरतो. मग याचं उत्तर आहे वुड प्लस V1 बरोबर.
नेक्स्ट आहे आय वुड रॅदर यू. लक्ष द्या, कधीही लक्षात ठेवायचं वुड रॅदर जे आहे तर वुड रॅदरच्या नंतर नेहमी कर्ता वापरतात आणि कर्ता वापरल्याच्या नंतर आपण काय करतोय, त्या कर्त्याच्या नंतर नेहमी काय करतात, V2 वापरतात. जसं इट इज टाईमची वाक्यरचना त्याच्यानंतर आपण कर्ता घेतो आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप वापरतो. तसंच वुड रॅदरच्या नंतर सब्जेक्टच्या नंतर आपण काय करतो, V2 वापरतो. आणि म्हणून याचं उत्तर काय असणार, लक्ष द्या. इथं पहिल्या ऑप्शनमध्ये तर आपल्याला सिम्पल पास्ट टेन्स वापरायचं म्हणजे ॲक्सेप्टेड वापरायचं आहे. आणि नंतर दीज कंडिशन्स अँड. आता कधीही लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस दोन वाक्य अँडने जोडले जातात किंवा दोन क्रियापद अँडने जोडले जातात तेव्हा पहिलं जे वाक्य ज्या टेन्समध्ये आहे, पहिलं क्रियापद ज्या फॉर्ममध्ये आहे, V1 असेल तर V1, V2 असेल तर V2. मग इथं काय आहे, V2 आहे, तर मग दुसरं पण कशामध्ये असायला पाहिजे, V2 मध्येच असायला पाहिजे. म्हणून याचं उत्तर काय आहे, 1 बरोबर आहे. पुढं बघा 53 नंबरचा प्रश्न. इफ युअर युरिन इज व्हेरी डार्क येलो यू प्रोबॅबली डॅश डॅश टू ड्रिंक मोर वॉटर. तर मग याच्यामध्ये काय असणार आहे, इज काय असणार आहे, इज म्हणजेच काय, जर तुमचं युरिन खूपच जास्त काय असणार आहे, पिवळं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त पाणी प्यावं लागणार आहे, पिण्याची गरज आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 54 नंबरचा प्रश्न बघा. इफ यू गो अवे. इथं इफ सोबत काय V1 आहे, मग पुढं निश्चितच काय असणार आहे, सिम्पल फ्युचर टेन्स असणार आहे. मग विल प्लस V1. मग याच्यामध्ये काय असणार आहे, विल प्लस V1. 55 नंबरचं बघा या ठिकाणी आहे. थँक गॉड हॅड इट डॅश डॅश लास्ट वीकेंड वी डॅश डॅश टू प्ले टेनिस. मग याच्यामध्ये काय, थँक गॉड बरं झालं. म्हणजे आता बघा लक्ष द्या, थँक गॉड हॅड इट लास्ट वीकेंड वी डॅश डॅश टू प्ले टेनिस. म्हणजे याच्यामध्ये काय, हॅड इट. इफ इट हॅड रेन लास्ट वीकेंड, जर पाऊस पडला असता तर मग याच्यामध्ये काय होणार आहे, हॅड प्लस V3 वापरतोय. मग आपण काय करतोय, हॅड प्लस V3 वापरतोय. मग याचं उत्तर काय असणार, हॅड सोबत आपण V3 वापरतोय. हे वाक्य इफचंच वाक्य आहे पण इफ शिवाय लिहिलेलं आहे. मग हॅड सोबत V3 वापरतो, याच्यावरच आपलं उत्तर येतं आहे. इथं V1 आहे, इथं हॅड प्लस V3, डबल अजून हॅड प्लस V3 आपण वापरणार नाहीत. मग याचा अर्थ होतोय थँक गॉड, मग देवाचे आभार व्यक्त केलेत. जर मागच्या आठवड्यामध्ये पाऊस पडला असता तर वी वुड नॉट हॅव बीन एबल टू प्ले टेनिस, मग आम्ही टेनिस खेळू शकलो नसतो. नेक्स्ट आहे पुढचा प्रश्न बघा. इफ आय वर यू. इथं पुढं आहे वर. मग याच्यामध्ये काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे, वर जर असेल तर आपण काय करतोय, वुड प्लस V1. म्हणजेच या ठिकाणी हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर येतं. मग हे जे प्रश्न आहेत तर हे प्रश्न कुठले आहेत, 2019च्या जे 2019मध्ये ऑनलाईन परीक्षा झाली तर या पेपरमधले प्रश्न आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 57 नंबरचा प्रश्न. इफ शी सॉ घोस्ट. जर भूत पाहिलं असतं तर याच्यामध्ये काय, हॅड. इथं V2 आहे, जर V2 असेल तर पुढं वुड प्लस V1 वापरतोय. म्हणजेच काय, स्क्रीम. ते किंचाळणे असते. स्क्रीम म्हणजे किंचाळणे, ओरडणे. 58 नंबरचा प्रश्न आहे. सिंपल आहेत, लक्ष द्या. आपल्याला आता फास्ट आपण स्पीडमध्ये चाललो आहे, त्याचं रिझन असं आहे की आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत. मग याच्यामध्ये काय असणार आहे, जर पाऊस पडला, इफ इट रेन्स द कॉलेज विल डिक्लेअर द हॉलिडे. जर पाऊस पडला तर, आता इथं ॲज, ज्या क्षणी पाऊस पडेल असं होणार आहे का नाही. आणि आपण ॲज हे कारण दर्शवण्यासाठी वापरतोय. एट हे कॉन्ट्रास्ट दाखवण्यासाठी असतंय, हे पण कॉन्ट्रास्ट दर्शवण्यासाठी असतंय. आणि म्हणून या ठिकाणी इफ जे आहे तर इफ हे या ठिकाणी बरोबर येईल. हा तलाठी ऑनलाईन पेपरमधला प्रश्न आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे 59 नंबरचा. इफ यू डॅश डॅश मिस सम मनी डॅश डॅश. आता लक्ष द्या, इथं जर गेव असेल, हे V2 आहे, इथं मेक येणार नाही कारण पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्सचं ॲग्रीमेंट होत नाही. इथं हे प्रेझेंट टेन्स आणि वुड आपण पास्ट टेन्ससाठी वापरतो म्हणजे हे पण येणार नाही. इथं गिवन डायरेक्ट क्रियापदाचं तिसरं रूप आणि फ्युचर टेन्स ॲग्रीमेंट होत नाही. मग इथं गिव्ह V1 म्हणजे इफ सोबत V1 सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि पुढच्या वाक्यामध्ये सिम्पल फ्युचर टेन्स. यामुळं या ठिकाणी पहिलं ऑप्शन बरोबर येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. इफ समवन ऑफर टू बाय वन ऑफ दीज वॉचेस विच वन. आता याच्यामध्ये काय आहे, ऑफर म्हणजेच काय, या ठिकाणी हा V2 झालं. मग V2 जर असेल तर पुढे निश्चितच आपण काय करतोय, वुड प्लस V1. वुड यू चूज, वुड प्लस V1. इफ आय डॅश डॅश. तर बघा लक्ष द्या, आय वुड हॅव गॉन, वुड हॅव प्लस V3.
मग जर वुड हॅव प्लस V3 जर पुढं असेल मेन क्लॉजमध्ये तर इफ सोबत आपण काय करतोय हॅड प्लस V3 वापरतोय, म्हणजे या ठिकाणी उत्तर काय असणार आहे हॅड प्लस V3. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा पुढं आहे इफ आय हॅड नॉट सेव्ड रवी, इथं आहे हॅड प्लस V3, मग पुढं काय असायला पाहिजे वुड हॅव प्लस V3 येणार आहे आणि याचं उत्तर आहे वुड हॅव प्लस V3 या ठिकाणी बरोबर आहे. 62 नंबरचा प्रश्न आपल्या सिंपल सहज समस्या डिअर फ्रेंड्स. हे हॅड कधीच येणार नाही, विल हॅव प्लस V3 येणार नाही. जर हॅड प्लस V3 असेल तर पुढं काय करायचं आहे वुड हॅव प्लस V3 आपण वापरतोय. आय वुड हॅव, पुन्हा एकदा लक्ष द्या आय वुड हॅव, मग आय वुड हॅवच्या नंतर आपण काय वापरतोय V3 वापरतोय, कारण वुड हॅवच्या नंतर V3 असते. मग वुड हॅव प्लस V3 येणार आहे, टेकन येणार आहे. टूक हे V2 आहे आणि टेक हे V1 आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे इफ यू डॅश डॅश. आता इथं विल प्लस V1 आहे, मग विल प्लस जर V1 मेन क्लॉजमध्ये असेल तर इफ सोबत आपण नेहमी काय करतोय V1च वापरतोय, सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतोय, म्हणजे याचं उत्तर काय आहे इफ यू पे, या ठिकाणी V1 आहे. बाकीचं लक्ष द्या, याला तुम्हाला वाक्याचा अर्थ वगैरे लावायची गरज नाही, फक्त तुम्हाला काय करायचं इफ सोबत कोणता टेन्स आणि पुढे मेन क्लॉजमध्ये कोणता टेन्स असायला पाहिजे याचं ॲग्रीमेंट फक्त करायचं आहे. तर मग मित्रांनो आपण अशा प्रकारे जे इफ स्टेटमेंट आहे तर या इफ स्टेटमेंटवरती जेवढे पण आपल्याला MPSCने प्रश्न विचारले आहेत, तसेच वेगवेगळ्या सरळ सेवा परीक्षा असतील तर या सर्व परीक्षेमध्ये प्रश्न हे आपण सविस्तर घेतलेले आहेत. तर आपल्या सर्वांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेल, जो आपण इफ स्टेटमेंटचा जो पूर्ण व्हिडिओ केलेला आहे तर तो व्हिडिओ अगोदर व्यवस्थित क्लिअर करा. याच्यामध्ये ज्या कॉन्सेप्ट तुम्ही समजून घेतलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला निश्चित याचा फायदा होईल. तर चला मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे आपली पुढची जी कॉन्सेप्ट आहे ती पुढची कॉन्सेप्ट आपण घेऊन येऊ. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे दर्जेदार एकदम क्वालिटीचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी शिकायला भेटतील आणि त्याच्यामार्फत तुम्हाला निश्चितच तुमच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या ग्रामरच्या कॉन्सेप्ट 100% डिअर फ्रेंड्स काय होतील क्लिअर होतील.